एक महत्त्वाची बातमी हाती येते। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल झालाय। विनायक राऊतांची सून गिरिजा राऊतांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनायक राऊत मुलगा गीतेश राऊत विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला। राऊत कुटुंबानं गोमूत्र प्यायला दिलं आणि केस कापल्याचा आरोप केला। राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबा यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात गिरिजा यांनी तक्रार केली। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय। अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक पुटाळ आपल्यासोबत आहे। अभिषेक, काय प्रकरण? एकूण काल हा गुन्हा दाखल झालेला आहे। 6:52 हा FIR रजिस्टर करण्यात आलेला आहे। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत ठाकरे गटाचे जे माजी खासदार आहेत विनायक राऊत यांच्यासह कुटुंबाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये मुलगा गीतेश नगरसेवक गीतेश राऊत असेल यांच्या विरोधात देखील हा गुन्हा दाखल झाला आहे। सून गिरिजा राऊतांकडनं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि कुटुंबावर गिरिजा राऊत यांच्याकडनं गंभीर आरोप देखील होताना दिसत आहेत। ज्यामध्ये राऊत कुटुंबाने गोमूत्र प्यायला दिले, डोक्यावरील केस उपटल्याचा देखील आरोप हा होताना दिसतोय। सोबतच राऊत कुटुंबासह फिरोज बाबा व काजी बाबा असे जे दोन व्यक्ती आहेत त्यांच्या विरोधात देखील या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच कुठेतरी जादूटोणा जो कायदा आहे त्या विरोधात एकूणच त्या अंतर्गत हा सगळा गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आल्याची माहिती मिळते। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।